हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. कबीरच्या बोलण्यामुळे सोहेलही त्याच्याकडे पाहू लागला. त्याच्याही मनात प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस असं नेमकं काय घडलं असेल? दुसऱ्या बाजूला इशिता आधीच गाडीत बसली होती. तिला पाहत आदित्य म्हणाला, इशिका, तुला नेमकं काय झालं आहे? तू कबीर खन्नासोबत इतकं वाईट वागणं का केलंस? मला माहिती आहे की तू त्याच्यावर रागावलेली आहेस. त्याच्याशी तुझं नातं गुंतागुंतीचं आहे. पण सत्य हेच आहे की तू आजही कबीरवर प्रेम करतेस, रागापेक्षाही जास्त. पण स्वतःच्या प्रेमाशी तू इतकी कडवट भाषा कशी वापरू शकतेस? आदित्यचं बोलणं ऐकून इशिताने खोल श्वास घेतला आणि ती म्हणाली, मलाही हे सगळं बोलायचं नव्हतं. पण आज त्यांनी तुमच्यासोबत जे केलं ते मला अजिबात योग्य वाटलं नाही. मला माहिती आहे की सध्या त्यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे. पण त्यांनाही हे समजायला हवं की आपण कुठल्या तरी नात्याने जोडलेलो आहोत. आपलं लग्न झालेलं नसलं तरी आपण खूप चांगले मित्र आहोत. त्यांनी तुमच्यावर जे चुकीचे आरोप केले ते मी सहन करू शकले नाही. गेल्या 5 वर्षात तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे. कधी कधी मला असं वाटतं की मी तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात नसता तर मी कुठे असते, काय करत असते हे सांगताही येत नाही. तुमच्यामुळेच मला माझा हरवलेला आत्मसन्मान, प्रतिष्ठा सगळं परत मिळालं. आणि आज जेव्हा तुमच्या इज्जतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तेव्हा मी गप्प राहू शकले नाही. मी स्वतः पाहिले त्यांनी तुमच्यावर कसा चुकीचा आरोप केला. इशिताचं बोलणं ऐकून आदित्य हसत म्हणाला, हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं की माझी मैत्रीण माझी एवढी काळजी करते. पण खरं सांगायचं तर जर कबीरच्या जागी मी असतो तर कदाचित मीही तसंच वागलो असतो. कोणताही नवरा हे सहन करू शकणार नाही की त्याची बायको दुसऱ्या पुरुषासोबत राहते, त्याला नवऱ्यासारखं मानते. आपण जाणतो की आपलं लग्न झालेलं नाही, आपण पती पत्नी नाही. पण बाहेरच्या लोकांना ते कसं कळणार? त्यांना वाटतं की आपण लग्न केलं आहे, आपल्याला मूलही आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेईलच. आणि कबीर तर तुझा नवरा आहे, त्याला वाईट वाटणारच. माझं ऐक, सगळं विसरून एकदा पुन्हा पुन्हा त्याला स्वीकारून बघ. कदाचित तुला आधीपेक्षाही जास्त प्रेम, आदर, सन्मान आणि आनंद मिळेल. मी कबीरच्या डोळ्यात तुझ्यासाठी असलेलं वेड्यासारखं प्रेम पाहिलं आहे. तुला काही झालं तर तो स्वतःलाही माफ करणार नाही. आदित्यचं बोलणं ऐकत असताना इशिताला सोहेलने सांगितलेली गोष्ट आठवली. इशिता निघून गेल्यानंतर त्या 5 वर्षात कबीरने स्वतःला किती त्रास दिला होता हे सगळं सोहेलने तिला सांगितलं होतं. इतकंच नाही तर कबीरने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. वेळेवर घरच्यांनी त्याला वाचवलं होतं. पण रोज स्वतःला मानसिक छळ देणं, स्वतःला दोष देणं, यामुळे सगळे चिंतेत होते. हे सगळं आठवताच इशिताच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आदित्य तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होता. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून तो एकदम घाबरून गेला आणि म्हणाला, इशिका, काय झालं? तू का रडतेस? माझ्या बोलण्यामुळे तुला एवढं वाईट वाटलं वाटलं का? ठीक आहे, आय एम सॉरी. मी पुन्हा या विषयावर तुझ्याशी चर्चा करणार नाही. तुला कबीरसोबत राहायचं असेल तर मला काहीच हरकत नाही. आणि नसायचं असेल, नाही राहायचं असेल तरीही मला काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त एवढंच हवं आहे की तुला या जगातलं सगळं सुख मिळावं. म्हणूनच मी तुला कबीरकडे परत जायचा सल्ला दिला होता. पण आता मला वाटतंय की कदाचित तुला खरंच तिथे जायचं नाही. म्हणून मी यापुढे काहीही बोलणार नाही. प्लीज रडू नकोस. माझ्यामुळे तू रडतेस हे मला अजिबात सहन होत नाही. आदित्यचं बोलणं ऐकून इशिताने पटकन डोळे पुसले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, नाही, मी रडत नाहीये. तुमच्या बोलण्यामुळे अचानक मलाही थोडंसं वाईट वाटायला लागले. मला असं वाटलं की कदाचित मी त्याला जरा जास्त कठोर शब्द बोलले.
पण मला हेच हवं आहे की माझ्या या सगळ्या वागणुकीमुळे तो माझ्यावर तिरस्कार करेल. इतका तिरस्कार की तो स्वतः मला सांगेल त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जायला, इतकं दूर की पुन्हा कधीही त्याला माझा चेहराही पाहावा लागू नये. गेल्या 2 दिवसांपासून कबीरला क्षणभरही चैन नव्हती. आदित्यने सांगितलेल्या गोष्टी सतत त्याच्या डोक्यात घोळत होत्या. कसाबसा त्याने ते 2 दिवस काढले होते. आज पाऊस पडत होता. आजच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला इशिताचं खरं सत्य समजणार होतं. इशिताने स्वतः काहीही सांगितलं नव्हतं, पण आता तो स्वतः सगळं शोधून काढणार होता. कबीर आपल्या असिस्टंट रवीसोबत तिथे पोहोचला होता. तेवढ्यात सोहेलही तिथे आला. सोहेलने घड्याळात वेळ पाहिली आणि कबीरकडे पाहत म्हणाला, आता आपण आज जावं का? सोहेलचा आवाज ऐकताच कबीरने त्याच्याकडे न पाहताच पुढे चालत म्हणाला, हो नक्कीच. आता अजून थांबणं शक्य नाही. मला कुठल्याही परिस्थितीत सत्य जाणून घ्यायचं आहे. ते जाणून घेण्यासाठी मी अजून 1 मिनिटही वाट पाहू शकत नाही. हे 2 दिवस मी फार कठीणतेने काढले आहेत. कबीरचं बोलणं ऐकून रवी आणि सोहेलही त्याच्या मागे चालू लागले. तेवढ्यात रवी गोंधळलेल्या आवाजात म्हणाला, पण तुम्हाला इतका विश्वास कसा आहे की आदित्यने सांगितलेलं सगळं खरंच असेल? असंही तर होऊ शकतं ना की तो आपल्याला दिशाभूल करत असेल किंवा मुद्दाम तुम्हाला त्रास देत असेल. रवीच्या या शब्दांकडे पाहत कबीरने रागाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. जणू काही तो म्हणत होता, किमान चांगलं बोलता येत नसेल तर चुकीचं तरी बोलू नकोस. तो आधीच प्रचंड तणावात होता. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज त्याला सगळं सत्य कळणार होतं. पण इथे त्याला धीर देण्याऐवजी त्याचे सहकारी त्याला अधिक घाबरवत होते. हे सगळं मनात चालू असतानाच कबीर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आदित्यने सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांनी इथे त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. आत प्रवेश करताच तो थेट त्या डॉक्टरांना भेटायला गेला, ज्यांच्याबद्दल त्याने 2 दिवस आधीच माहिती काढून ठेवली होती. डॉक्टरही जणू त्याचीच वाट पाहत होते. ते रिसेप्शनजवळ उभे राहून वारंवार दरवाजाकडे पाहत होते. कबीरने हे पाहताच डॉक्टर स्वतःच त्याच्या जवळ आले. तुम्ही माझीच वाट पाहत होता का? कबीरने विचारलं. कबीरला समोर पाहून डॉक्टर थोडेसे चकित झाले आणि म्हणाले, यस मिस्टर खन्ना, मला खरंच माहिती नव्हतं की ज्या महिलेबद्दल तुम्ही माहिती घ्यायला आला आहात ती तुमची एक्स वाईफ आहे. आदित्य गोयंकाने मला सगळं सांगितलंय. मला खूप आश्चर्य वाटतंय की तुमची एक्स वाईफ असं का वागते. जरी ही तुमची वैयक्तिक बाब असली तरी काही गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कृपया माझ्या केबिनमध्ये या. हे बोलून डॉक्टर कबीर आणि इतरांना आपल्या केबिनकडे घेऊन गेले. काही वेळाने डॉक्टर खिडकीजवळ उभे राहिले आणि कबीर शांतपणे त्यांच्या बोलण्याची वाट पाहू लागला. पण डॉक्टर काहीच बोलत नाहीत हे पाहून कबीरचा संयम सुटला. तुम्ही इथे माझा वेळ वाया घालवायला बोलावलंत का? तुम्हाला माहिती आहे का मला माझ्या वेळेची किती किंमत आहे? जर मला इथे फक्त वेळ वाया घालवण्यासाठी बोलावलं असेल तर मी काय करू शकतो याची तुम्हाला कल्पनाही नसेल, तो रागाने म्हणाला. कबीरच्या शब्दांवर डॉक्टर हलकसं हसले. मला माहिती आहे मिस्टर खन्ना, तुम्ही एक मोठे बिझनेस टायकून आहात. तुमच्यासमोर मोठमोठे लोकही झुकतात. मी तर अगदी साधा माणूस आहे. मी फक्त विचार करत होतो सुरुवात कुठून करू. पण आता तुम्हीच सांगितलंय तर सगळं स्पष्ट सांगतो.
5 वर्षांपूर्वी तुमची पत्नी अत्यंत गंभीर अवस्थेत आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिची स्थिती इतकी वाईट होती की तिला वाचवणं जवळजवळ अशक्य होतं. पण कदाचित नशिबाला तिला वाचवायचंच होतं. त्यावेळी आदित्य गोयंकाचा मुलगा आयुष गोयंका, जो तेव्हा अगदी लहान होता, त्याच्यामुळे इशिताचा जीव वाचला. तो जर त्यावेळी तिच्या जवळ नसता तर कदाचित इशिता आज जिवंत नसती. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांनीही जवळजवळ हात टेकले होते. त्यासोबतच तिला काही गंभीर अंतर्गत दुखापतही झाल्या होत्या, ज्या मानसिकदृष्ट्याही फार मोठा धक्का देणाऱ्या होत्या. हे बोलून डॉक्टर शांत झाले आणि थेट कबीरकडे पाहू लागले. डॉक्टरांच्या बोलण्याने कबीर काही क्षण स्तब्ध झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की 5 वर्षांपूर्वी त्याची इशिता इतक्या मोठ्या संकटातून जात होती आणि त्याला काहीच माहीत नव्हतं. घाबरलेल्या आवाजात तो म्हणाला, अंतर्गत दुखापती? त्याचा नेमका अर्थ काय? कबीरचा प्रश्न ऐकताच डॉक्टर खुर्चीत बसले आणि समोर ठेवलेले रिपोर्ट्स त्याच्याकडे सरकवत म्हणाले, तुमची पत्नी बरी होऊन डिस्चार्ज झाल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा आमच्याकडे आली होती. त्यानंतर तिने मला वैयक्तिक डॉक्टर म्हणूनही नियुक्त केलं होतं. तपासणी केल्यानंतर आम्हाला हे स्पष्ट झालं की इशिता कधीच आई बनू शकणार नाही. तिने कितीही प्रयत्न केले तरीही ती गर्भधारणा करू शकणार नाही आणि जर तिने तसं करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कदाचित एखाद्या क्षणी ती बाळाला वाचवू शकेल, पण हेही निश्चित नाही. दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. म्हणूनच मी तिला स्पष्टपणे ताकीद दिली होती की तिने कधीही आई होण्याचा विचार करू नये. हे ऐकताच कबीरला प्रचंड धक्का बसला. जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. इशिता इतका मोठा त्रास मनात साठवून एकटीच जगत होती, हे जाणून त्याचं मन हादरून गेलं. आता त्याला कळू लागलं की इशिता प्रत्येक वेळी त्याला स्वतःपासून का दूर ढकलत होती, का ती इतकी कठोर बोलत होती. ती अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती आणि कदाचित कायम करत राहील, याची जाणीव कबीरला आजही होती. सोहेल आणि असिस्टंट रवीही हे सगळं ऐकून पूर्णपणे हादरले होते. इशिता इतक्या मोठ्या समस्येत होती यावर त्यांचाही विश्वास बसत नव्हता. हे सत्य एखाद्याचा जीव घेण्या इतकंच भीषण होतं, विशेषतः एका स्त्रीसाठी. कारण प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं पतीसोबत आणि मुलांसोबत आनंदाने जगण्याचं. पण इशिताचे एक स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दुसरं स्वप्न गमावलं होतं. डॉक्टरांनी कबीरकडे पाहत थोड्या काळजीने म्हणाले, मला माहीत नाही मिस इशिता नेमकं काय विचार करते किंवा काय करू पाहते, पण एक गोष्ट नक्की सांगतो, जर ती पुन्हा तुमच्यासोबत राहणार असेल तर कृपया याची पूर्ण काळजी घ्या की ती कधीही आई होण्याचा विचार करू नये. कारण यावेळी डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला आहे, पण पुढच्या वेळी कदाचित असं होणार नाही. तिच्या मेंदूवरही त्या अपघाताचा परिणाम झाला होता, ज्यामुळे भविष्यात एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तसं काही दिसत नाही, पण तिच्या शरीराशी कोणत्याही प्रकारचा खेळ होऊ नये, अन्यथा मीही काहीच करू शकणार नाही. हे ऐकताच कबीरने रागाने मूठ आवळली. तो नेमका कशावर रागवला होता हे त्यालाही समजत नव्हतं. इशिताचं सत्य कळल्यामुळे की तिने त्याच्याशी केलेल्या वागणुकीमुळे. सोहेल आणि रवी अजूनही त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत नव्हते. अचानक कबीर तिथून उठला आणि केबिनच्या बाहेर निघून गेला. कबीरला रागात निघून जाताना पाहून सोहेल आणि रवी एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात डॉक्टर सोहेलला म्हणाले, तो सध्या खूप रागात आहे. यावेळी तुम्ही त्याच्या जवळच असणं योग्य ठरेल.
बाकी सगळं मी तुम्हाला नंतर समजावून सांगेन. काही रिपोर्ट्स अजून तपासायच्या आहेत. अलीकडेच इशिताजींचा चेकअप झाला आहे. रिपोर्ट्स येताच मी तुम्हाला कळवतो. सोहेलने मान हलवली आणि रवीसोबत तिथून निघून गेला. इकडे कबीर रागाच्या भरात गाडीत बसून निघून गेला होता. त्याचा राग शिगेला पोहोचला होता. त्याला फक्त इशिताकडे पोहोचायचं होतं. तो इतक्या वेगाने गाडी चालवत होता की स्वतःलाच कळत नव्हतं की तो सगळे नियम तोडत आहे. ट्रॅफिक पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. अचानक त्याची गाडी समोरच्या गाडीला धडकली. अपघात किरकोळ होता. फक्त त्याच्या डोक्याला हलकीशी जखम झाली, पण त्याला याची पर्वा नव्हती. तो पुन्हा गाडीला यू-टर्न देऊन प्रचंड वेगात निघून गेला. दरम्यान सोहेल आणि रवी हॉस्पिटलच्या बाहेर आले तेव्हा कबीर किंवा त्याची गाडी कुठेच दिसत नव्हती. ते पाहून रवी चिंतेत म्हणाला, मला साहेबांची खूप काळजी वाटते. ते इतके रागात का होते आणि नेमकं कशावर? कुठे ते मोठ्या मॅडमवर ओरडतील तर? आधीच मॅडम खूप त्रासात आहेत. मला कल्पनाही नव्हती की मॅडम इतकी मोठी परिस्थिती मनात घेऊन सगळ्यांपासून दूर जात होत्या. ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. अशा परिस्थितीत तर सर सध्या प्रचंड रागात आहेत. मला खूप भीती वाटते. शेवटी सर यावेळेला कुठे गेले असतील? असिस्टंट रवीचं बोलणं ऐकून सोहेल थोडा गंभीर झाला. तो त्याच्याकडे पाहत म्हणाला, या वेळेला कबीर फक्त इशिताकडेच जाऊ शकतो. त्याच्या डोक्यात सध्या काय चालू आहे हे मला माहीत नाही, पण मला वाटतं आपण दोघांनीही तिथेच जायला हवं. कबीर खूप रागात आहे आणि रागाच्या भरात तो काहीही करू शकतो. हे म्हणत सोहेलने पटकन एक टॅक्सी घेतली आणि असिस्टंट रवीसोबत तिथून निघून गेला. इकडे कबीर प्रचंड वेगात गाडी चालवत गोयंका मेन्शन समोर येऊन पोहोचला. तिथे काही बॉडीगार्ड उभे होते, पण कबीरला पाहताच सगळेजण गप्प झाले. त्याला थांबवायची कोणाचीही हिंमत झाली नाही, कारण ते सगळे कबीरला आधीपासूनच ओळखत होते. त्यांच्यातले काही जण तर वर्षांपूर्वी कबीरकडे कामही करत होते. कबीर थेट घरात गेला. आज शोभा गोयंका वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. कबीरला अचानक समोर पाहून त्या गोंधळून म्हणाल्या, तुम्ही कोण आणि अशा प्रकारे आमच्या घरात काय करत आहात? शोभा गोयंकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कबीर जोरजोरात इशिताचे नाव घेत ओरडला, इशिता, कुठे आहेस तू? आत्ताच या क्षणी माझ्या समोर ये. 2 मिनिटात माझ्या समोर आली नाहीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट माणूस कुणीच नसेल. लगेच माझ्या समोर ये. कबीरचा हा संतापलेला आवाज ऐकून शोभा गोयंकाही घाबरून गेला. त्यांना काहीच कळत नव्हतं की हा माणूस नेमका कोण आहे, जो इशितावर इतक्या रागाने ओरडतोय. इकडे आपल्या खोलीत बसून इशिता रडत होती. ती सतत विचार करत होती, स्वतः आई न बनू शकण्याच्या सत्यामुळे ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. कबीरचा आवाज ऐकताच ती दचकली. कबीर घरी येईल अशी तिला अजिबातच अपेक्षा नव्हती. ती खोली बाहेर आली आणि रेलिंगजवळ उभी राहिली. तेव्हा तिला दिसलं, कबीरच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती आणि तो प्रचंड रागात होता. कबीरचा राग तिला जाणवत होता, पण त्या क्षणी तिचं लक्ष फक्त त्याच्या जखमेवर होतं. ती धावतच त्याच्या जवळ आली आणि काळजीने म्हणाली, तुम्हाला ही जखम कशी लागली? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही कुठे गेला होतात? इतकी मोठी जखम कशी काय लागली? तुम्ही स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीत. एकटे राहून काय सिद्ध करायचं आहे? तुम्हाला इतकी जखम झाली आहे. मी लगेच औषध लावते.
अशी जखम उघडी ठेवू नये, नाहीतर खूप त्रास होतो. असं म्हणत इशिताने कबीरला सोफ्यावर बसवलं आणि औषध आणायला निघाली. पण तेवढ्यात कबीरने तिचा हात घट्ट पकडला, तिला स्वतःकडे ओढलं आणि संतापून म्हणाला, आणि तू मला जी वेदना देतेस तिचं काय? कबीरचे हे शब्द ऐकताच इशिता पूर्णपणे शांत झाली. ती फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि कबीरही तिच्या डोळ्यात नजर रोखून पाहत होता. काही क्षण शांततेत गेले. मग कबीर पुन्हा बोलू लागला, सांग, तू मला जी वेदना देतेस तिचं काय? तुला काय वाटतं, तुझ्या त्या कडव्या शब्दांमुळे मी तुझ्यापासून दूर निघून जाईन? तू असा प्लॅन केला होता का, की मी तुझ्यापासून दूर गेलो की लगेच कुणा दुसरीशी लग्न करेन? 5 वर्ष तुझ्याशिवाय राहून सुद्धा मी दुसऱ्या कुणाकडे पाहिलंही नाही, आणि तुला वाटतं मी तुला सोडून देईन? तू असा विचार तरी कसा करू शकशील? तुला कसं वाटलं की तुझा कबीर कुणा दुसऱ्याचा होऊ शकतो? तुझा कबीर मरू शकतो, पण तुझ्याशिवाय कोणाचाच होणार नाही. जेव्हा तुला माझ्यावर प्रेम होतं तेव्हा तू माझ्यासोबत राहिलीस, आणि जेव्हा प्रेम संपलं तेव्हा एका क्षणात तू मला कुणा दुसऱ्याचं होण्यासाठी सांगितलंस. जर तुला माझ्यावर प्रेम नव्हतं तर ठीक आहे, पण किमान माझा विचार तरी करायला हवा होता. आपलं लग्न झालं तेव्हा मला तू अजिबात आवडत नव्हती, पण जेव्हा मला प्रेम झालं तेव्हा मी ठरवलं होतं, काहीही झालं तरी मी मरून जाईन, पण तुला सोडणार नाही. पण तू काय केलंस? मला सतत वेदना दिल्यास. या 5 वर्षात माझ्यासोबत काय काय झालं आहे हे तुला माहिती आहे का? प्रत्येक क्षण, प्रत्येक पल मी फक्त तुलाच आठवत होतो. तुझ्यासाठी मी किती तडफडलो आहे, इतका तडफडलो की माझं कुटुंबही माझ्यासाठी चिंतेत पडलं होतं. मी स्वतःला धीर देत राहिलो, कारण मला वाटायचं माझी इशिता मला अशा अवस्थेत तिने पाहिलं तर ती कधीच आनंदी राहू शकणार नाही. मी तुला नेहमी मरण पावलेलीच समजत होतो, पण मला वाटायचं तू या जगातून निघून गेलीस, पण माझं मन सांगायचं तू आजही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेस. पण कदाचित तुला कधीच माझा आनंद नको होता, म्हणूनच या सगळ्या वर्षात तू एकदाही माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. कबीरचं हे सगळं ऐकून इशिताचं मन प्रचंड दुःखाने भरून आलं. तिला माहिती होतं की या क्षणी कबीर खूप भावनिक आहे आणि ते योग्यही होतं, पण तरीही तिला हे समजत नव्हतं की तो अचानक इथे येऊन इतक्या भावना का व्यक्त करत आहे. कारण ऑफिसमध्ये तर उलट तिनेच कबीरवर ओरडलेलं होतं. यावेळी राग तिला येणं अपेक्षित होतं, पण तरीही तिच्या मनात एक भीती घर करून राहिली होती. कुठेतरी कबीरला तिचं सत्य कळलं तर नाही ना. पण ते शक्य कसं असू शकतं? ज्या डॉक्टरकडून ती उपचार घेत होती त्यांच्याशी कबीरचा काहीच संपर्क नव्हता. आणि समजा तसं काही झालंच असतं तर कबीर इतका विचार करून इथे येईल यावर तिला विश्वास बसत नव्हता. इशिता हे सगळं मनात विचार करत फक्त कबीरकडे नजरेने पाहत उभी होती. कबीरच्या लक्षात आलं की इशिता शांतपणे त्याच्याकडे पाहत आहे. त्याने तिला लगेच स्वतःपासून दूर केलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तू हेच विचार करत असशील ना की आज मी एवढा भावूक काय होत आहे? तुला माहिती आहे का मी कोण आहे? कदाचित तू ते विसरली असशील, म्हणूनच तुला वाटतं की तू काहीही केलंस तरी मला कळणार नाही. कालपर्यंत मी हे समजत होतो की कदाचित तू मला विसरली असशील. कदाचित आता तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागाच उरलेली नाही, म्हणून तू तुझ्या नव्या आयुष्यात आनंदी राहू इच्छितेस. पण आज तुझं खरं रूप समजल्यावर सगळं स्पष्ट झालं आहे. तू हे सगळं जाणीवपूर्वक बोलत होतीस हे मला कळलं आहे.
माझ्या मनात स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा म्हणूनच तू असं वागत होतीस. पण तुला इतकी हिंमत कशी झाली तुझी? माझ्या हृदयात स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? मला जर स्वतःचा तिरस्कार करायचा असेल तर तो मी स्वतः करीन. माझ्या हृदयात माझ्या पत्नी इशिताबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचा हक्क तुला नाही. कबीरचं हे सगळं ऐकून इशिताला समजलं की आता त्याच्याशी खोटं बोलण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. कबीरला सगळं कळून चुकलं होतं. ती हळूहळू त्याच्याकडे जायला लागली. पण कबीरने लगेच 2 पावलं मागे घेत ठामपणे म्हटलं, दूर राहा. माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. तू जे केलंयस त्यानंतर कदाचित मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. तुला कसं वाटलं की तुझी ही मोठी अट ऐकून मी तुला कधीच आनंदी ठेवू शकणार नाही. तुला सोडून देईन. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं आणि तुला कोणी सांगितलं होतं की तू आई होऊ शकणार नाहीस, म्हणून मी कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुझ्या डोक्यात ही कल्पना कोणी भरली की तू आई होणार नसशील तर मी तुला सोडून देईल? मी स्वतःला सोडू शकतो पण तुला कधीच नाही. हे मी तुला नेहमी सांगितलं आहे. 5 वर्षांनंतर जेव्हा आपली भेट झाली होती तेव्हाही मी हेच सांगितलं होतं. काहीही झालं तरी मी माझ्या इशिताला कधीच सोडणार नाही. पण तू मला इतकं चुकीचं समजून घेतलंयस की आता मला स्वतःचीच घृणा वाटते आहे. कदाचित माझ्या वागण्यानं, माझ्या विचारांनी तुला हे सगळं विचारायला भाग पाडलं असावं. जर मी सुरुवातीपासूनच माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुझ्याशी मोकळेपणाने बोललो असतो तर कदाचित तू असं कधीच केलं नसतंस. कदाचित तू आजही माझ्याशी घाबरतेस. प्रेम करतेस की नाही हे मला माहीत नाही, पण घाबरतेस हे मात्र नक्की. आणि हे सगळं पाहून मला असं वाटतंय की मी तुझ्या मनात माझी जागा कधीच निर्माण करू शकलो नाही. जर ती जागा असती तर तू कधीच माझ्याशी खोटं बोलून मला स्वतःपासून दूर केलं नसतंस. माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुणाला आणण्याचा विचारही केला नसतास. मी नेहमी म्हणालो आय लव्ह यू फॉर एव्हर, पण तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. तुला माझी सवय आहे. आय हेट यू. आय हेट यू इशिता. तू जे केलंस ना ते मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आणि हे लक्षात ठेव, तुझं सत्य समजल्यानंतरही मी फक्त प्रेम तुझ्यावरच करेन. पण पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुणाला आणण्याचा प्रयत्न करू नकोस. कधीच नाही. हे बोलून कबीर रागात तिथून निघून गेला. कबीर अशा अवस्थेत निघून जाताना पाहून इशिताही त्याच्या मागे धावली. पण तोपर्यंत ती दरवाजापाशी पोहोचली तोपर्यंत कबीर नजरेआड झाला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती तिथेच जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागली. तिला काही समजत नव्हतं की काय करावं, काय बोलावं. तिच्या एका मोठ्या चुकीनं कबीरला पूर्णपणे तोडून टाकलं होतं. हे सगळं शोभा गोयंका शांतपणे पाहत होत्या. इशिता अशी पूर्णपणे असहाय्य अवस्थेत दिसताच त्या लगेचच तिच्या जवळ आल्या. तिला आधार देत म्हणाल्या, इशिता शांत हो बाळा, आज चल. सध्या इथे थांबणं योग्य नाही. चल आता आज जाऊया. असं म्हणत शोभा गोयंकाने इशिताला आधार देत घरात नेलं. पण इशिताचं मन अजिबात तयार नव्हतं. ती वारंवार मागे वळून पाहत होती. कदाचित कबीर परत येईल या आशेने. पण घरात येईपर्यंत तिला हे जाणवलं की कबीर आता परत येणार नाही. आत आल्यावर शोभा गोयंकाने इशिताला सोफ्यावर बसवलं आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. पण इशिताने तो दुर्लक्ष केला आणि शोभाकडे पाहत रडत म्हणाली, मावशी, तो खरंच निघून गेला आहे. इशिताचं हे बोलणं ऐकून शोभा गोयंका गोंधळून गेल्या. त्या अजूनही अस्वस्थ होत्या. नेमकं काय घडलं आहे हे त्यांना समजत नव्हतं. त्यांनी पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत विचारलं,
नेमकं काय झालं आहे आणि तो माणूस कोण होता? तो तुझ्यावर एवढा का ओरडत होता? आणि तू इतकी मोठी गोष्ट त्याच्यापासून का लपवलीस? तो असं का बोलत होता? जणू काही तो तुझा नवरा आहे. शोभा गोयंकाचं वाक्य पूर्ण होत नाही, तोच आदित्य गोयंका धावत तिथे आला. त्याला सगळ्या घडामोडींची माहिती मिळाली होती. त्याने आईकडे पाहत गंभीर स्वरात सांगितलं, आई, तो माणूस दुसरा कोणी नसून इशिताचा एक्स हजबंड कबीर खन्ना आहे. तर तुमच्या समोर बसलेली मुलगी इशिका नाही तर इशिता कबीर खन्ना आहे. 5 वर्षांपूर्वी एका मोठ्या गैरसमजामुळे इशिता आणि कबीर वेगळे झाले होते. तुम्हाला आठवतं ना, 5 वर्षांपूर्वी इशिता आपल्याला कशा अवस्थेत भेटली होती? उरलेल्या गोष्टी मला देखील माहिती नव्हत्या. पण आज सगळं हळूहळू स्पष्ट होत आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.